ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। कामाच्या संथ गतीमुळे सकाळ संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या इथे रांगा लागलेल्या असतात असं चित्र सातत्यानं दिसतंय। या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। डॉक्टर विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणं जाणून घेतली। रस्त्याचं अपूर्ण काम, अव्यवस्थित वळण मार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत आहेत असं त्यांनी निदर्शनास आणलं। नागरिक, वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या। यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी देखील या ठिकाणी हजर होते। वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणं, वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणं तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाश व्यवस्था वाढवण्यावरती त्यांनी भर दिला। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवरती घेतली। वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपुरं आहे तिथे होमगार्डची तातडीनं नियुक्ती व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिलं। सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांना देखील संयम ठेवणं आवश्यक आहे असं त्यांनी अधोरेखित केलं। विशेषतः राहुरी परिसरामधील नागरिकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं, वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं। डॉक्टर विखे पाटील यांनी तातडीच्या उपाययोजनांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे। काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल असं सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवर देखील जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले आहेत। हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही। कोणाला तरी उतरावं लागेल। त्याच वेळ माझ्यावाली मी जरा महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये? तर ते काही खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं, तेव्हा JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डे बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली। ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही। आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला। होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल। ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही, रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे। तर तीच भूमिका माझी आहे। आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत। कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची, ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलोय कामाला। तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी। जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी। सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा। एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो। राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल। धन्यवाद। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।